सुप्रभातं छात्राः, नमो नमः। अद्य वयं सर्वे एकादशः पाठः अश्वस्य स्वामिनिष्ठा पठामः। Good morning, dear students. Today we will be learning our 11th lesson, that is Ashwasya Swaministha. Ashwasya, Ashwa means horse, hmm, and Swaministha means devotion of the horse to his master. Swami means master. Hmm. So, devotion of a horse to his master. अश्वस्य स्वामीनिष्ठा. अश्वाची आपल्या स्वामी, स्वामी म्हणजे मालक, मालकावर असलेली निष्ठा. तर बघूया काय म्हटलं यात. मध्यान्ह समयः. मध्यान्ह दुपारची वेळ आहे, तेव्हा घडलेला हा सगळा प्रसंग आहे. ए हॉर्स इज सेड टू बी द नोबलेस्ट कॉन्क्वेस्ट man has ever made. In the good old days, horses were indispensable in wars. At times, animals are seen to be more honest, loyal, and devoted than human beings. When you read this interesting story of the famous horse Chetaka, do not forget that you are reading it to learn Sanskrit language. So pay attention to the forms of the nouns and verbs. Think of the uses of the vibhakti you have learnt. Okay, so now read the entire paragraph given here and try to remember the Sanskrit sentences from this text. Some words look similar. Dhavitum, to run. Ullangayitum, to cross. Later on, in the next lesson, you will come to across some word. This similarity should strike you even before. So, let's start with the Ashwasya Swaministha. मध्यान्ह समयः. सो इट इज अ मिड डे, म्हणजे मध्यान्हाची वेळ आहे. सर्वत्र नीरवता. सर्वत्र नीरवता. नीरव म्हणजे सायलेन्स. सर्वत्र म्हणजे सगळीकडे. हं? नीरव. नीरव शांतता आपण म्हणतो ना. सो देर इज अ सायलेन्स एव्हरीवेअर. मार्ग मनुष्य अपि मनुष्य निर्मनुष्य. मार्ग म्हणजे रस्ता. तर तुम्हाला कळलं असेल वाक्य. मार्ग अपि निर्मनुष्य, म्हणजे रस्त्यात कुठलाही माणूस, कोणीही माणूस नव्हता. सो इवन द रोड इज डिसर्टेड बाय मेन. तदा एव कोपी अश्वः मार्गे धावती. तदा एव, तदा मीन्स नेमकं त्याच वेळेस. कोपी एकः अश्वः. एक अश्व. अश्व म्हणजे काय? घोडा. मार्गे धावती, रस्त्यात धावत होता. At this time, only a certain horse is running along the road. त्या रस्त्यावरती एकच कोणीतरी घोडा धावत होता. तस्यः एक पादः व्रणितः. तस्यः त्याचा एक पाद. पाद म्हणजे पाय. व्रणितः त्याला जखम झाली होती. सो वन ऑफ हिज लेग्स इज वुंडेड. त्याला जखम झाली होती. सह कष्टेन वेदनाम सहते. आता बघा, त्याला वेदना झाली आहे, तरी सुद्धा ती वेदना सहन करत तो त्या रस्त्यावरनं धावत होता. सो ही इज बिअरिंग द पेन विथ डिफिकल्टी. त्याला खूप वेदना होत होत्या, तरी सुद्धा तो रस्त्यावरून धावत होता. तथापि त्रिभिः पादैः यथा कथमपि स धावती. तरी सुद्धा आपले बाकीचे 3 जे पाय आहेत, त्यांच्या मदतीने, त्यांच्या सहाय्याने तो कसाबसा धावत होता. सो इन स्पाइट ऑफ this, he is running with his 3 legs. तस्य पृष्ठे उपविष्टः तस्य स्वामी. तस्य पृष्ठे, तस्य त्याच्या, पृष्ठ, पृष्ठ म्हणजे पाठीवर. उपविष्टः, उपविष्ट बसला होता, बसले होते. कोण? तस्य स्वामी, त्याचे मालक जे होते, त्याचा जो मालक होता, तो त्याच्या पाठीवर बसला होता. सो हिज मास्टर इज सीटेड ऑन हिज बॅक. तस्य स्वामी शस्त्रप्रहारैः व्रणितः. तस्य स्वामी, त्याचे स्वामी म्हणजे त्याचा मालक जो आहे तो शस्त्रांच्या प्रहाराने त्यालाही
जखम झाली होती. व्रणितः जखम झाली होती. सो हिज मास्टर इज वुंडेड विथ द स्ट्रोक्स ऑफ वेपन्स. तस्य स्वामी हिज मास्टर इज ऑल्सो वुंडेड. व्रणितः म्हणजे वुंडेड विथ हि शस्त्र प्रहार विथ द स्ट्रोक्स ऑफ दी वेपन्स. शस्त्र म्हणजे वेपन्स, प्रहार म्हणजे स्ट्रोक्स. बघा इथपर्यंत मला वाटतं बरेचसे सोपे शब्द आहेत. तुम्हाला कळलं असेलच. मध्यान्ह समय दुपारची वेळ होती. की इट वॉज ए मिड डे टाइम. सर्वत्र नीरवता, सगळीकडे नीरव शांतता होती. सो देर इज अ सायलेन्स एव्हरीवेअर. मार्ग अपि निर्मनुष्य, म्हणजे रस्ता सुद्धा अगदी निर्मनुष्य होता. ओके, सो इवन द रोड इज ऑल्सो डिझर्टेड बाय मॅन. तिथे रस्त्यावरती कुणीही नव्हतं. तदा एव कोपी अश्वः मार्गे धावति. At the same time, one of the horse was running on the road. Okay, certain horse is running along the road. तस्य एक पादः व्रणितः, त्याचा एक पाय जखमी झाला होता. So one of his legs is wounded. सह कष्टेन वेदनाम सहते, तो खूप कष्टाने सगळ्या वेदना सहन करत होता. सो ही इज बिअरिंग द पेन विथ लॉट ऑफ डिफिकल्टीज. तथापि त्रिभिः पादैः यथा कथमपि सह धावति. तथापि तरी सुद्धा त्रिभिः, त्रि म्हणजे तीन, बाकीच्या तीन पायांनी तो कसाबसा धावत होता. सो इन स्पाइट ऑफ दिस ही इज रनिंग विथ हिज थ्री लेग्स. तस्य पृष्ठे उपविष्टः अति अस्ति तस्य स्वामीः, त्याच्या पाठीवर कोण बसलं होतं? त्याचे स्वामी, त्याचे जे मालक होते ते त्याच्या पाठीवर बसले होते. तस्य स्वामी शस्त्रप्रहारैः व्रणितः. त्याच्या स्वामींच्या पाठीवर सुद्धा बरेचसे शस्त्रांनी वार झाले होते. अविरतम धावनेन अश्वः अतीव श्रांतः जायते. बघा तो कंटिन्यू धावत होता ना. अविरतम धावनेन, अविरतम, continuously running. So because of, as a result of continually running, अश्वः अतीव श्रांतः जायते. The horse becomes tired. हम्म, तो अतिशय श्रांत, श्रांत म्हणजे दमला होता. अविरत म्हणजे कंटिन्युअसली. धावनेन, रनिंग, बिकॉज ऑफ कंटिन्युअस रनिंग, अश्वः मीन्स दिस हॉर्स अतीव श्रांतः जायते. ही बिकेम व्हेरी टायर्ड. सह वेगेन धावितुम असमर्थः भवति. आणि आता मात्र वेगाने धावणं सुद्धा त्याला शक्य नव्हतं. सो ही इज अनेबल टू रन फास्ट. Because of such type of the tiredness, and his leg, one of his legs was wounded, so he was not able to run more. सह वेगेन, रन मोर स्पीडीली. सह वेगेन धावितुम असमर्था, तो वेगाने धावू शकत नव्हता. सो इट वॉज नॉट पॉसिबल फॉर हिम टू रन व्हेरी फास्टली. अतः मंदम धावितुम प्रारभते, म्हणून त्याने काय केलं? मंद, मंद म्हणजे हळूवार धावायला सुरुवात केली. सो बट ही डज नॉट स्टॉप ॲट ऑल. पण तो कुठे थांबला नाही. सो ही बिगिन्स टू रन स्लोली, परम नैव विरमती सह, पण तो कुठेही थांबला मात्र नाही. बट ही डज नॉट स्टॉप ॲट ऑल. एवढा दमलेला होता, त्याच्या पायाला जखम झाली होती, तरी सुद्धा तो काही कुठेही थांबला नाही. अधुना ग्रामः समीपे एव, तत्र स्वामिनं नयामि संरक्षामि च. अधुना, नाव द विलेज इज नियर. त्याने काय विचार केला की व्हॉट ही थिंक्स दॅट नाव द विलेज इज नियर. अधुना म्हणजे आता, ग्राम, ग्राम गाव, समीपे एव, समीप म्हणजे जवळच आहे. आता आपलं गाव जवळच आहे. तत्र स्वामीनम नयामी संरक्षामी च, तिथे मी माझ्या स्वामींना, मालकांना घेऊन जातो आणि त्यांचं तिथे रक्षण करतो. सो आय शॅल टेक माय मास्टर देअर अँड तत्र, तिथे, देअर स्वामीनम, स्वामीनम मालक, मालक म्हणजे त्याचे मास्टर, नयामी, नाऊ आय ब्रिंग माय master there, I'll take my master there
अँड संरक्षामी च अँड आय विल प्रोटेक्ट हिम आणि त्याचं मी संरक्षण करतो. परं परम मार्गे विस्तीर्ण जलप्रवाहः. बट ऑन द वे देर इज अ लार्ज स्ट्रीम. परंतु परम म्हणजे परंतु मार्गे मार्गे म्हणजे रस्त्यात विस्तीर्ण जलप्रवाह विस्तीर्ण खूप मोठा असा लार्ज जलप्रवाह स्ट्रीम. सो देर वॉज अ लार्ज स्ट्रीम इन दी ऑन द वे. अधुना किम करणीयम? आता काय करायचं? सो नो, व्हॉट शुड वन डू? व्हॉट शुड बी डन? इति चिंतयती अश्वः. असा त्याने विचार केला. रस्त्यात मोठा जलप्रवाह आहे, स्ट्रीम आहे. आता मात्र कसं हे पार करून जायचं? हा मोठा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला. इति चिंतयती अश्वः. तो खूप विचार करू लागला. क्षीणः व्रणितः च अश्व तम उल्लंघयितुम असमर्थः. क्षीणः व्रणितः च अश्वः. क्षीण, सो exhausted and wounded अश्वः तम उल्लंघयितुम असमर्थः. सो हॉर्स इज अनेबल टू क्रॉस इट. क्षीण म्हणजे म्हणजे एक्झॉस्टेड, खूपच दमलेला होता ना तो. व्रणितः वुंडेड. अश्वः, अश्व मीन्स दॅट हॉर्स. तम उल्लंघयितुम असमर्थः. सो ही वॉज अनेबल टू क्रॉस इट. किंतु समयः अल्पः. पण वेळ अतिशय कमी होती. वेळ अतिशय कमी होता म्हणजे किंतु समयः अल्पः. बट द टाइम इज शॉर्ट. कथमपि प्राणान अविगण्य सह जलप्रवाहम उल्लंघयति. कथमपि कसं बसतो, स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता जलप्रवाह पार करून जातो. सो समहाऊ नॉट केअरिंग इवन फॉर हिज लाईफ ही क्रॉसेस द स्ट्रीम. कथमपि म्हणजे समहाऊ. प्राणान अविगण्य, अविगण्य म्हणजे विदाउट केअरिंग ऑफ हिज ओन लाईफ सह जलप्रवाहम उल्लंघयति. तो स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता जलप्रवाहात प्रवाह उल्लंघून जातो म्हणजे जलप्रवाह पार करतो. अपर अपर तीरम गत्वा भूमौ पतती. अपर तीरम, अपर म्हणजे दुसऱ्या तीरावर जाऊन, गोइंग ऑन दी अदर बँक. गत्वा भूमौ पतती, भूमीवरती तो पडतो म्हणजे जमिनीवर पडतो. सो गोइंग टू दी अदर बँक ही फॉल्स डाऊन. तेन आघातेन स्वामी अपि भूमौ निपतती. आणि त्या आघातामुळे स्वामी सुद्धा भूमौ निपतती, त्या जमिनीवरती पडतात. म्हणजे त्याचे जे मालक असतात ना, तो सुद्धा जमिनीवर पडतो आणि त्याचे जे मालक आहेत ते सुद्धा जमिनीवर पडतात. किंचित कालाद नंतरम स्वामी संज्ञान लभते. आफ्टर सम टाइम मास्टर रिगेन्स दी कॉन्शियसनेस. म्हणजे काय होतं, तेव्हा तोही जमिनीवर पडतो, त्याचे मालकही त्याच्यावर बसलेले असतात तेही पडतात. आणि खूप वेळानंतर, काही वेळानंतर स्वामी संज्ञाम लभते. स्वामी किंचित काल म्हणजे काही काळानंतर स्वामी मालकाला संज्ञा लभते म्हणजे शुद्ध येते. आफ्टर सम टाइम मास्टर रिगेन्स दी कॉन्शियसनेस कम्स टू हिमसेल्फ. सह अश्वस्य समीपे आगच्छति. सह मीन्स ही. अश्वस्य समीपे, नियर टू दी हॉर्स. सो ही कम्स नियर द हॉर्स. स्नेहेन अश्वस्य शरीरम स्पृशती. स्नेहेन म्हणजे मोठ्या प्रेमाने. ही टचेस दी, मोठ्या प्रेमाने अश्वस्य शरीरम स्पृशती. अश्वाच्या शरीराला स्पर्श करतो, त्याच्या घोड्याच्या शरीराला स्पर्श करतो. सो ही टचेस दी हॉर्स अफेक्शनेटली. भूमौ पतितः अश्वः अपि स्वामिनं पश्यति समाधानेन प्राणान् त्यजति. आणि भूमौ पतितः, दी हॉर्स फॉलन ऑन दी ग्राउंड, लुक्स ॲट हिज मास्टर अँड डाईज विथ द सॅटिस्फॅक्शन. सो द भूमौ पतितः, जमिनीवर पडलेला अश्व. जमिनीवर पडलेला अश्व. अपि, घोडा सुद्धा. स्वामीनम पश्यती, आपल्या मालकाला पाहतो.
समाधानेन प्राणांत्यजती च, आणि समाधानाने स्वतःचे प्राणांचा त्याग करतो. हं? कः एषः नृपः, कः एषः नृपः, हू इज दिस किंग? हा कोण बरं राजा आहे? कह म्हणजे कोण, एषः म्हणजे हा, राजा हा कोण बरं राजा आहे? न्यायते वा, माहिती आहे का तुम्हाला? सह एव महाराणा प्रतापः, म्हणजे हे कोण बरं, राजा कोण? तर सह एव महाराणा प्रतापः. हू इज दिस किंग? इज ही नोन टू यू? सह एव महाराणा प्रतापः, ते कोण आहेत? तर ही इज नन अदर दॅन महाराणा प्रतापः. राजस्थान राजस्थान राज्यस्य मेवाड प्रदेशस्य नृपश्रेष्ठः, तर ते कुठले होते मालक, म्हणजे राजा? राजस्थान राज्यातल्या मेवाड प्रदेशस्य नृपश्रेष्ठः. सो ही इज नन अदर दॅन महाराणा प्रताप, द ग्रेट किंग ऑफ प्रोविन्स मेवाड इन द स्टेट ऑफ राजस्थान. राजस्थानातल्या मेवाड प्रांतातला तो एक सर्वश्रेष्ठ असा राजा होता. कः एषः स्वामी भक्तः अश्वः, हा स्वामी भक्त अश्व कोण, की ज्याने आपल्या स्वामींचे, आपल्या मालकाचे प्राण वाचवण्यासाठी एवढे कष्ट सहन केले. कः एषः स्वामी भक्त अश्वः, हू वॉज दिस हॉर्स? एषः चेतकः नाम अश्वः, हा कोण? चेतकः नाम अश्व, ही इज द आयडियल अमंग द हॉर्सेस. तो कोण आहे, त्याचं नाव काय? ही वॉज ए हॉर्स बाय नेम चेतक, त्याचं नाव काय? एषः चेतक नाम अश्व, हा कोण आहे? चेतक नावाचा अश्व आहे. अश्वेषु आदर्शभूत हा सह, आणि सर्व अश्वांमध्ये हा कसा आहे? आदर्श असा अश्व आहे. तस्य स्मृत्यर्थम निर्मितम समाधीस्थलम मेवाड प्रांते विराजते. तस्य म्हणजे त्याच्या, स्मृत्यर्थम स्मृतीसाठी, त्याच्या आठवणी खातर, त्याच्या स्मृती खातर, निर्मितम समाधी स्थलम, निर्मित केलेलं हे समाधी स्थळ, मेवाड प्रांते विराजते, मेवाड प्रांतात. मेवाड प्रांत कुठे आला? राजस्थानमध्ये. तर राजस्थानातील मेवाड प्रांतामध्ये त्याचं हे जे समाधी स्थळ आहे ते शोभून दिसतं. धन्य स्वामी राणा प्रतापः, धन्य च स्वामी भक्ता अश्वः चेतकः. सो धन्य म्हणजे असे हे स्वामी, म्हणजे त्याचे मालक कोण? राणा प्रताप, त्यांचंही जय जयकार असो. आणि पुढे म्हटले धन्य ते स्वामी भक्त अश्व, स्वामी भक्त अश्व चेतक, म्हणजे असा तो, त्याचा सुद्धा जय जयकार असो, म्हणजे तो सुद्धा खूपच आपल्या मालकाप्रती किती एकनिष्ठ होता ते आपल्याला इथून दिसून येतं. तर असे हे मालक, आणि मालक म्हणजेच कोण? राजा, महाराजा राणा प्रताप, आणि त्याचा घोडा, त्यांचा घोडा कोण? चेतक. दोन्हीही धन्य होवो. तर इथे तुम्हाला हा जो पॅरेग्राफ दिलेला आहे तो कशातनं घेतलेला आहे? सो दिस पॅरेग्राफ इज टेकन फ्रॉम कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्या विश्वविद्यालयेन प्रकाशितायाः संस्कृत बाल साहित्यमालायाः आधारेण इयं कथा. तर ही जी कथा आहे ना, ही कवी कुलगुरु कालिदास नावाचं जे संस्कृत विश्वविद्यालय आहे, म्हणजे संस्कृत युनिव्हर्सिटी आहे, कवी कुलगुरु कालिदास नावाची जी युनिव्हर्सिटी आहे, त्या युनिव्हर्सिटीत प्रकाशित करण्यात आलेलं, पब्लिश करण्यात आलेलं संस्कृत बाल साहित्य मालाया, संस्कृत बाल साहित्य जे आहे त्याच्या आधारावर ही कथा घेतलेली आहे. त्याच्या आधारावर ही कथा घेऊन ती आपल्याला सांगितलेली आहे. एकदा परत आपण रिवाइज करूया. बघा काय म्हटलंय, की मध्यान्नाची वेळ होती आणि सगळीकडे नीरव शांतता होती. रस्त्यात कुणीही नव्हतं आणि तेव्हा एक घोडा त्याच्या मार्गावरनं चालत होता. तस्य एक पादः व्रणितः,
One of his leg was wounded. सः कष्टेन वेदनां सहते. So he was suffering from lot of difficulties. तथापि त्रिभिः पादैः यथा कथमपि स धावति. ले तरी सुद्धा तो आपल्या उरलेल्या तिन्ही पायांनी कसाबसा धावत होता. तस्य पृष्ठे उपविष्टः अस्ति तस्य स्वामी. Okay, so his master was seated on his back. तस्य स्वामी शस्त्रप्रहारैः व्रणितः. His master is wounded with strokes of weapons. शस्त्रप्रहार, strokes of weapons. अविरतं धावनेन अश्वः अतीव श्रान्तः जायते. अविरतम कंटिन्युअसली धावल्यामुळे तो अतिशय दमला होता. सः वेगेन धावितुम् असमर्थः. He was not able to run very fastly. अतः मंदम धावितुम प्रारभते. म्हणून त्याने मंद म्हणजे हळू हळू धावायचं ठरवलं. बट ही डज नॉट स्टॉप ॲट ऑल. ओके, सो he is unable to run fast, so he begins to run slowly, but he does not stop at all. पण तो काही थांबला नाही. परम नैवम विरमती सह. तो काही थांबला नाही. He does not stop anywhere. अधुना ग्रामः समीपः. आता गाव जवळ आहे. तत्र स्वामीनम नयामी. मी तिथे माझ्या मालकांना घेऊन जातो. संरक्षामीच. त्यांचं संरक्षण करतो. परम मार्गे विस्तीर्ण हा जलप्रवाह. परंतु रस्त्यामध्ये मोठा जलप्रवाह आहे. सो देर इज ए लार्ज स्ट्रीम ऑन दी रोड. अधुना किम करणीयम. आता काय करावं. इति चिंतयति अश्वः. तो थोडासा विचार करतो. नाउ व्हॉट टू डू. क्षीणः व्रणितः च अश्वः तम उल्लंघयितुम असमर्थः. क्षीण आणि व्रणितः, अतिशय दमलेला, आणि व्रणितः ज्याला काही जखम झालेली आहे असा. एक्झॉस्टेड अँड वुंडेड द हॉर्स इज अनेबल टू क्रॉस इट. किंतु समयः अल्पः. परंतु वेळ अतिशय कमी होती. कथमपि प्राणात अविगणय सह जलप्रवाहम उल्लंघयति. परंतु कशा बशा प्रकारे आपल्या प्राणांची पर्वा न करता त्याने तो जलप्रवाह पार केला. सो but time is short and somehow not caring even for his life he crosses the stream. अपरम तीरम गत्वा भूमौ पतितः. अपर म्हणजे दुसऱ्या तीरावर जाऊन जाऊन भूमौ पतितः. भूमौ पतितः जमिनीवर पडला. गोइंग टू दी अदर बँक ही फॉल्स डाऊन. तेन आघातेन. त्या आघाताने स्वामी अपि भूमौ पतितः. त्याच्या पाठीवर त्याचे मालक बसले होते ना स्वामी. त्या आघातामुळे ते सुद्धा खाली पडले. आफ्टर सम टाइम द मास्टर रिगेन्स sorry, as a result of that shock, even his master falls on the ground. किंचित कालानंतरम स्वामीं संज्ञां लभते. काही वेळानंतर आफ्टर सम टाइम द मास्टर रिगेन्स द कॉन्शियसनेस. सह अश्वस्य समीपे आगच्छति. तो त्या घोड्याच्या जवळ येतो. ही कम्स नियर द हॉर्स. स्नेहेन अश्वस्य शरीरम स्पृशति. ही टचेस द हॉर्स अफेक्शनेटली. भूमौ पतितः अश्वः अपि स्वामिनं पश्यति समाधानेन प्राणान् त्यजति च. भूमौ पतितः, the horse fallen on the ground looks at his master and dies with the satisfaction. समाधानेन. समाधानेन means satisfaction. Dies with the satisfaction. कः एषः नृपः म्हणजे who is this king. ज्ञायते वा. is he known to you. सह एव महाराणा प्रतापः. Okay, he is none other than महाराणा प्रताप. राजस्थान राज्यस्य मेवाड प्रदेशस्य नृपः श्रेष्ठः. राजस्थानातल्या मेवाड प्रदेशातला हा एक श्रेष्ठ नृपः, श्रेष्ठ असा राजा होता. कः एषः स्वामी भक्त अश्वः. मग हा स्वामी भक्त अश्व कोण. सह एषः चेतकः नाम अश्वः. हा कोण आहे घोडा. नाव काय चेतक. हा तर चेतक नावाचा अश्व आहे.
अश्वेषु आदर्शभूतः सः. सो तो कसा होता? सर्व अश्वांमध्ये, घोड्यांमध्ये आदर्श. सो ही इज द आयडियल अमंग दी हॉर्सेस. तस्य स्मृत्यर्थम निर्मितीस्थल समाधीस्थल मेवाड प्रांते विराजते. तस्य स्मृत्यर्थम आणि त्याच्या स्मृती खातर एक निर्मिती स्थळ एक समाधी स्थळ मेवाड प्रांतामध्ये विराजमान आहे. द टॉम इरेक्टेड इन हिज मेमरी इज देअर इन द प्रोव्हिन्स ऑफ मेवाड. धन्य स्वामी राणा प्रतापः, धन्य च स्वामी भक्तः अश्वचेतकः. Blessed is the master Maharaja Maharana Pratap, and blessed is the horse Chetaka who was devoted to his master. हं? अशा प्रकारे आपण हा लेसन कंप्लीट केलेला आहे. आता पुढे काही प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तर आपण बघूया. मार्ग हा कीदृशः, एका वाक्याने उत्तर द्या. तुम्हाला ना एका वाक्यात लिहायचंय. मार्ग कसा होता? बघा, पॅराग्राफ आपल्याला दिलेला असणार. अ पॅराग्राफ विल बी प्रोव्हाइडेड टू यू. यू जस्ट हॅव टू फाइंड द आन्सर. मार्ग हा कीदृशः, रस्ता कसा होता? तर आपण काय म्हणूया? मार्ग अपि निर्मनुष्य. मार्ग कसा होता? निर्मनुष्य. निर्मनुष्य, कोणीही माणूस त्याच्यावर नव्हता. नेक्स्ट वन, अश्वस्य पृष्ठे कः उपविष्टः आसीत्. बघा, प्रश्नामध्ये म्हटलंय कः उपविष्टः, हू वॉज सीटेड ऑन हिज बॅक. सो अश्वस्य पृष्ठे कः उपविष्टः आसीत्. अश्वस्य पृष्ठे तस्य मालकः उपविष्टः आसीत्. अश्वाच्या पाठीवर कोण बसलं होतं? हिज मालकः. मालकः म्हणजे हिज मालक. मालक म्हणजे स्वामी. ते पण चालेल. आपण काय म्हणूया? हिज मास्टर वॉज सीटेड ऑन हिज बॅक. अश्वः किम उल्लंघयति. तो काय क्रॉस करतो? काय पार करतो? अश्वः जलप्रवाहम उल्लंघयति. मग आपल्याला किम कह जे प्रश्न विचारलेत ना, त्याच्याऐवजी फक्त उत्तर लिहायचंय. अश्वः जलप्रवाहम उल्लंघयति. स्वामी किम स्पृशति. स्वामी म्हणजे मालक, हिज मास्टर. किम स्पृशति, ते कोणाला स्पर्श करतात? तर स्वामी अश्वम स्पृशती. अश्वम स्पृशती. प्रश्न दुसरा बघूया. प्रश्न निर्माणम कुरुत. फ्रेम अ क्वेश्चन. स्वामी अश्वस्य समीपे आगच्छति. बघा, आता इथे ना जेव्हा प्रश्नवाचक शब्द लिहायचा असेल तेव्हा काय करायचं? जो अंडरलाईन वर्ड आहे त्याच्या ऐवजी कह सर्वनाम आपण जी केलेली आहेत त्याच्या वेगवेगळ्या विभक्ती वापरायच्या. स्वामी अश्वस्य समीपे आगच्छति. सो व्हॉट वी विल राईट? स्वामी कस्य समीपे आगच्छति. कोणाच्या जवळ येतात? स्वामी अश्वस्य समीपे आगच्छति. स्वामी भूमौ निपतति. त्याचे मालक कुठे पडतात? तर काय ना, स्वामी कुत्र निपतति? क्वेश्चन मार्क. भूमौ निपतति. म्हणजे काय? जेव्हा उत्तर आपल्याला हवं असेल तसा आणि ते उत्तर आपलं अंडरलाईन वर्ड असेल तर तसे प्रश्नवाचक शब्द वापरायचे. योग्य विभक्ती रूपम लिखत. तस्य डॅश पृष्ठ उपविष्टत. तस्य पृष्ठे. तस्य एकः पादः व्रणीतः. समाधिस्थलं डॅश विराजते. समाधिस्थलं मेवाड प्रांते विराजते. अश्वः डॅश समाधान प्राणान त्यजति. अश्वः काय येणार? अश्वः समाधानेन प्राणान त्यजति. अश्व समाधानेन प्राणान त्यजति. ठीक आहे. बाकीचे प्रश्नोत्तर आपण पुढच्या तासिकेला करूयात. थँक्यू.